आपले भारताचे पंतप्रधान सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचार सभेला संबोधित करण्यासाठी चंद्रपूरला आले होते। त्या सभेमध्ये ते एकच वाक्य शेतकऱ्यांवर बोललेले आहेत आणि त्या वाक्यामुळे शेतकऱ्याचा करेक्ट कार्यक्रम झालेला आहे। सर्वप्रथम एवढ्या सभेमध्ये फक्त एकच वाक्य शेतकऱ्यावर बोलावं, हा कृषी प्रधान देश आहे, त्याबद्दल मी त्यांचा निषेध करतो। ते वाक्य असं होतं की आम्ही 11 करोड शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून 2000 रुपये हप्ता देतोय, वार्षिक 6000 रुपये देतोय। परंतु या उलट आयात निर्यात धोरणं हे आम्ही सगळे व्यापाऱ्यांच्या बाजूचे बनवतोय। आम्हाला पोल्ट्री उद्योग जगवायचा आहे, आम्हाला कापड उद्योग जगवायचा आहे, परंतु ते उत्पादन करणारा, कच्चा माल निर्माण करणारा इथला शेतकरी मारायचा आहे। यांनी सोयाबीन निर्यात केली असती तर आज आम्हाला 6500 किंवा 6000 सोयाबीनला रेट मिळू शकला असता, परंतु तो आज आम्हाला 4000 रुपये मिळतोय। यामुळे आमचं मरण होतंय। कापूस जोपर्यंत आमच्या घरात होता तोपर्यंत त्या कापसाला काहीच किंमत नव्हती। आज कापूस व्यापाऱ्यांच्या घरात गेलाय आणि कापसाला जवळपास 83-84 रुपये प्रति किलो प्रमाण दर मिळतोय। म्हणजे सरकारचं धोरण आहे, शेतकऱ्याचं मरण आहे।